अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून उभी असताना सर्वसमावेशक जनतेची बहुमोल साथ लाभली। गेल्या एका महिन्यापासून सर्व सहकाऱ्यांनी प्रचारासाठी अथक मेहनत व परिश्रम घेतलेत। जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचत आपण सर्वांशी संवाद साधून आशीर्वाद घेत 5 वर्ष केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आगामी विकासाचे विजन सुद्धा मांडले। म्हणूनच जनतेने विश्वास दर्शवून पुन्हा काम करण्याची संधी दिली। माझा विजय हा अमरावतीकर जनतेची साथ, विश्वास व आशीर्वादाचे फलित असून आपल्या सर्वांप्रती ऋणी राहणार असल्याचे भावोद्गार महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केले। अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार सुलभा खोडके यांचे अभिनंदन करण्यासाठी स्थानिक गाडगेनगर स्थित निवासस्थानी स्नेहीजन, सहकारी व अभ्यागतांची दररोज गर्दी होत आहे। यावेळी आमदार महोदयांनी सर्वांशी भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत आभार व्यक्त केले। दरम्यान विविध शिष्टमंडळाच्या वतीने अमरावतीच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला। कुणी शब्दसुमनांनी, कुणी लिखित संदेश देऊन तर कुणी कवितेच्या ओळी सादर करून लाडक्या व लोकप्रिय आमदार सुलभा खोडके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके यांचे अभिनंदन करण्यासाठी शहराच्या विविध क्षेत्रातील गणमान्यवर, पदाधिकारी, प्रशासनातील आजी-माजी अधिकारी, शासकीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच गुरुदेव सेवा ट्रस्ट, श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समिती, शैव गुरव युवा आघाडी, ज्येष्ठ नागरिक मंडळ अमरावती, सम्यक ज्येष्ठ नागरिक मंडळ, सरस्वती बाल गणेशोत्सव मंडळ, सरस्वती नगर, बालवीर मंडळ हमालपुरा आदींच्या शिष्टमंडळांसह स्नेहीजन व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।